प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो सुविशेषा मुद्रा भद्राय राजते। येथे उपस्थित सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा। ज्यांनी 35 वर्षाच्या कालखंडात 350 पेक्षाही जास्त किल्ले जिंकले अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे। इतिहास म्हणजे काय? इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत। इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक कालकोट होय ज्यांनी 750 वर्षाच्या कालखंडात 750 वर्षाचं पारतंत्र्य अगदी 35 वर्षात हटवलं। म्हणजेच हा पण एक इतिहासच आहे। ज्यांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य अगदी 35 वर्षात हटवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ज्यांच्या 50 वर्षाच्या कालखंडात 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर युद्ध खेळण्यात गेली, उरली 35 वर्ष ही स्वराज्य घडविण्यात गेली, उरली 35 वर्ष ही स्वराज्य घडविण्यात गेली। 50 वर्षात अशी एकही घटना नव्हती ज्याचे महाराजांनी नियोजन लावले नव्हते। आईच्या गर्भात असताना ज्याचे नियोजन लागले होते ते म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे। शब्द पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती, शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा छत्रपती, अवघ्या जगाचा छत्रपती। देश का अभिमान शिवाजी, राष्ट्र की है शान शिवाजी, स्वराज्य का दूसरा नाम शिवाजी, हर हिंदू की पहचान शिवाजी। जर आज महाराज नसते तर आपण गर्वाने सांगू शकलो नसतो की मी मराठा। आज आपले जे काही सामर्थ्य आहे ते फक्त आणि फक्त महाराजांमुळेच। आज आपण जे कपाळाला कुंकू लावतो ना ते फक्त महाराजांमुळेच। आता पुष्पा नावाचा पिक्चर खूप फेमस झालाय, त्यातला पुष्पा म्हणतो मैं झुकेगा नहीं साला। त्यातला पुष्पा तुमचा आदर्श असेल का नाही मला माहित नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून डोळ्याच्या बुबुळापर्यंत, पायाच्या नखापासून प्रत्येक एका गोष्टीचा अभिषेक, रक्ताचा अभिषेक महाराजांनी मातीला घातला व औरंगजेबास त्याची अवकात दाखवली। असा सर्जा छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श असायलाच पाहिजे। आजकालचे लोक गोव्याला जातात, मुंबईला जातात, पण येथील मोजकेच जण असतील जे रायगडावर किंवा शिवनेरीवर गेले असतील। महाराजांचं नावच या 2 अक्षरांपासून बनतं। पहिलं शिवनेरीचा शिव आणि दुसरं रायगडाचा राय, या 2 शब्दांपासून नाव बनतं शिवराय। आपले प्रत्येक मराठी माणसाचे 2 प्रेरणापीठ असलेच पाहिजे। पहिलं रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि दुसरं वडदुर्गापूरला असणारी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी। जसं मुस्लिम लोकांचं कजला गेल्याशिवाय जीवनाचा अर्थ पूर्ण होत नाही, तसा प्रत्येक मराठी माणसाचा या 2 प्रेरणापीठांवर गेल्याशिवाय अर्थ पूर्ण होत नाही। आजकालचे लोक गाडीवर महाराजांचे चित्र काढतात, घरात महाराजांचे चित्र काढतात, पण त्यांना कोण सांगणार की तुम्ही असं करून महाराजांचा अपमान करत आहात। जर तुम्हाला चित्र काढायचेच असतील तर ते तुमच्या मनात काढा, पण ध्यानी घ्या, जर मनात घाण विचार ठेवायचे असतील तर तुम्हाला मनात पण ठेवायची गरज नाही। जगाच्या पाठीशी असा एकच राजा होता ज्याने स्वतःच्या स्त्रीचीच नाही तर दुश्मनाच्या स्त्रीची पण आबरू वाचली पाहिजे, याचा वडहुकूम अवघ्या हिंदुस्थानात गाजवला। छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे यावरून कळते, महाराजांचे विचार यावरून कळतात। जेव्हा महाराजांचा मृत्यू होतो तेव्हा औरंगजेबाचे सैनिक औरंगजेबाला सांगतात हुजूर अब शिवाजी नहीं रहा। तेव्हा औरंगजेब म्हणतो हे खुदा रहम कर, शिवाजी की शक्तियां लाखों में एक होती है, वो चांद का नूर होती है। दुश्मन की औरत को जो माँ कहे वो नेक दिल इंसान था शिवा। हे खुदा मेरे 5 नमाज का फर्ज शिवाजी को अदा करना, उसके लिए जन्नत के सारे दरवाजे खुले छोड़ दे, क्योंकि तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है। जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हिंदवी स्वराज्याचा अर्थच समजला नसता। बायकोसाठी ताजमहल बांधणारे राजे अनेक होऊन गेले, पण आईसाठी स्वराज्य उभारणारा राजा
मर्यादा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच. मी तुम्हाला एक संवाद सांगू इच्छिते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊ पुण्याला जाण्यास निघाल्या होत्या तेव्हा शहाजीराजांनी महाराजांना ध्येय दिले, स्वप्न दिले, महत्वाकांक्षा दिली व त्यांनी स्वतः तयार केलेली संस्कृत मधील राजमुद्रा त्यांनी आपल्या पुत्राला दिली. त्या मुद्रेत लिहिले होते, प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहाशुनोषु विशेषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतो आपल्या पुत्राला, केवढा विश्वास आहे ना पुत्रावर. एक पिता सांगतो, प्रतिपेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचे राज्य वाढत जाईल व एक दिवस ते विश्वासवंदनीय होईल असे सांगतात. व त्यांनी सोबत एक छोटं मंत्रिमंडळ दिलं व भगवा झेंडा दिला आणि सांगितले, ध्यानी घ्या राजे, हा भगवा साधा नाही, हा भगवा श्री कृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा सह्याद्रीच्या स्मितेचा, हा भगवा वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, हा भगवा फडकू द्या राज, हा भगवा फडकू द्या. महाराजांनी अफजल खानाला का मारले? महाराजांनी अफजल खानाला मारले की ते मुसलमान होते म्हणून नाही, तर स्वराज्यावर आक्रमणे केली म्हणून मारले. आया बहिणींची आबरू लुटली, देवळे उद्ध्वस्त केली. महाराजांनी कधी जातीभेद नाही केला. महाराज प्रत्येक स्त्रीचा आदर करायचे, प्रत्येक धर्माचा आदर करायचे. जेव्हा अफजल खान व महाराजांच्या भेटीत अफजल खानाचा पुतळा फाडला महाराजांनी व अफजल खानाची समाधी प्रतापगडच्या पायथ्याशी म्हणजे मराठ्यांच्या मातीत बनवली. आणि असे संस्कार आहेत मराठ्यांचे, कोणाचा प्राण घेऊन स्वतःचं पोट भागवणं हे नाही. जाता जाता एवढेच सांगते, स्वतःची मौत रायगडाच्या सिंहासनाला आणि दुसऱ्यांची मौत स्वतःच्या कमरेला बांधून घोड्याला टाच मारणारा मराठा कधी कुणाच्या बापाला मागं हटत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.